हॅलो. हां बोला. डॉक्टर साहेब बोलतो. हां काय पाहिजे? साखर? अरे किराणा दुकान आहे का? डॉक्टर आहे ना, हा डॉक्टर आहे ना. मी दवाखान्यात फोन लावला, तुम्ही ना दवाखान्यात फोन लावता साखर मागता, कसं काय? डोकं बिकं आहे की नाही तुम्हाला जरासं? चल ठेव फोन. आजकाल डॉक्टर लोकांचे बी हाल चालू आहेत बुवा. कोणी पण फोन लावते आणि विचारते साखर आहे का, शेंगदाणे आहे का, साबुदाणा आहे का. आमची काही इज्जतच राहिली नाही मार्केटमध्ये. पेशंट येणं तर बंद झालेच झाले, त्यात हे किराणावाले परेशान करून राहिले. डॉक्टर साहेब नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. बोला, कसं काय न केलं? हो कसं काय न केलं का म्हणजे काय काय विचारता होय? आता दवाखान्यात आलो तर पेशंटच घेऊन येणार ना. हो, आमच्या दवाखान्यामध्ये सुद्धा काही लोक येतात आणि साखर आणि साबुदाणा मागून जातात. म्हणून म्हटलं तुम्ही कसं काय न केलं. तुम्ही पण काय साखर आणि साबुदाणा घ्यायला आले की काय? मी काय मिळाले का डॉक्टर साहेब? किराणा दुकान सोडून तुमच्या दवाखान्यात साखर मागायला? तुमच्या दवाखान्यात मी पेशंट घेऊन आलोय बघा. कोण आहे पेशंट? हे सोबत आले हेच आहेत का? हो नमस्कार डॉक्टर साहेब, मीच आहे पेशंट. बोला, काय झालं तुम्हाला? मला ना एकच गोष्ट परत परत करावी वाटते. म्हणजे मग हा तर मेंटल प्रॉब्लेम आहे. हो ना डॉक्टर साहेब, म्हणून तर तुमच्याकडे आणलं. मला माहित आहे तुम्ही या जिल्ह्यातले मेंटल स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत. जिल्ह्यामध्ये कोणत्याही कोपऱ्यात जा, तुम्हाला माझंच नाव सांगतील. मेंटल स्पेशलिस्ट डॉक्टर कोण आहे तर टकलू डॉक्टर हाच मेंटल स्पेशलिस्ट डॉक्टर आहे, असं तुम्हाला कोणत्याही कोपऱ्यामध्ये ऐकायला मिळेल. तुम पागल कैसे हुए, मुझे इसका कारण बताओ. डॉक्टर साहेब, मी ना एका विधवासोबत लग्न केलं आणि त्या विधवाची जी मुलगी होती ना, तिच्यासोबत माझ्या बापाने लग्न केलं. असं करून मुलगीचा नवरा होता ना, तो माझा जवाई झाला आणि माझी पोरगी माझी आई बनली आणि तिच्या घरी जी मुलगी झाली ना, ते माझी बहीण झाली. पण मी ना तिच्या आजीचा नवरा होतो. पण मग असं झालं डॉक्टर साहेब, ते ना माझी नात झाली. पण असं करून डॉक्टर साहेब माझा मुलगा ना आजीचा भाऊ झाला. पण डॉक्टर साहेब मी ना माझ्या मुलाचा भाचा झालो आणि माझा मुलगा ना त्याचा मेवणा बनून गेला. बस भाई बस, अब तू चुप कर बे. मुझे भी पागल बनाकर छोड़ेगा क्या? अरे गोप्या, डबल गुन्हा असा कोणता पेशंट आणला बेटा की माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही सापडणार तुला या दुनियात, समजलं? चल निघ ओढून त्या पेशंटला घेऊन. तो पण मॅट आहे, मलाही मॅट करून टाकेल.